हॅलो मित्रांनो, आम्ही शेतामध्ये चला तर आपण तुम्हाला शेत दाखवूया. आपण ते तुम्हाला दाखवू. चला तर आम्ही तुला शेत दाखवतो. तर मित्रांनो, हे बघा, आता तुम्ही बघू शकता अजित आरवी निघाले आहे शेतामध्ये आणि हा आहे आमच्या शेताचा रस्ता. असा सुंदर, हे बघा, इकडे अशी सुंदर शेत आहे, गहू लावलेला आहे. आणि थोडं समोर गेलो की अजित आरवीला मी दाखवणार आहे. तर चला मग. आणि ह्या पाऊल वाटेने आपण आता निघालो आहे शेताकडे. हे बघू शकता तुम्ही, इकडे हरभरा लावलेला आहे, छोटीशी पाऊल वाट. आणि इथून मी आता गाडी टाकलेली आहे सरळ शेताकडे. अशा प्रकारे आभाळ पण आलेलं आहे वरती. आणि गाडी निघाली, थोडंसं ओलं होतं तिथे. अशी घरची मंडळी सगळे आलेले आहे. अर्जित आरवी पण आलेले आहे. हॅलो गाईज, आम्ही आता आलेलो आहे शेतात आलेलो आहे ना. आता चाललं तर बनतच. आम्ही आता फुलाजवळ बसलेलो होतो, या फुलाजवळ. तर आता चला शेताची सैर करू. चला तर मग चला. चलो. तर मित्रांनो, अशी ढग पण आलेलं आहे, आभाळ पण आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि ह्या आभाळामध्ये आम्ही निघालो आहे शेतामध्ये, सर्व आमची फॅमिली. बघू शकता तुम्ही, अर्जित, आरवी, तनू, सानू आणि त्यांचे आजी आजोबा. तिकडे दूरवर बघा, बघू शकता तुम्ही, माझी बहीण आणि माझी पत्नी सेल्फी काढत आहे. तर आज आम्ही करणार आहोत इथे खूप मज्जा. कसं वाटलं रे तुम्हाला शेतामध्ये येऊन? कसं शेतामध्ये असं शेगाव कचोरी आणली आहे आम्ही, आणि हे सगळं आता खाणार आहे आम्ही इकडे. अर्जित आरवीने इकडे बघा काय आणलं आहे, खेळणी आणली का रे तुम्ही? बघा, आरवी, सानू, तनू इथे बसलेले आहेत आणि त्यांच्यासाठी इथे टाकलेली आहे चटई. कुठे चालला तू? बघा, सानू, तनू इकडे आणि आरवी त्यांच्यासोबत. हो, हे बघा इकडे. अशा प्रकारे आज आम्ही पूर्ण फॅमिली आमची इथे बघा. ही आरवी तर नुसती भटकंती करत आहे शेतामध्ये. तिला तर असं वाटतंय कुठे जाऊ कुठे नाही. छान आहे ना ग. तो अर्जित बघा तिकडे काय करतो. हे बघा कसे धावतात, कसे खेळतात शेतामध्ये. छान वाटते ना रे शेतामध्ये. मग रोज यायचं आपण? रोज यायचं. बर. हो रे. शेतामध्ये बघा अजित काय खेळतोय, माती खेळतोय, दगड धुंडतोय. आणि बघा इकडे पूर्ण साफसफाईचं काम चालू आहे अजितचं. मला वाटतं पूर्ण विहीरच खंदून टाकणार आहे तू इथे आता. होणार रे? विहीर करणार आहे तू? दगड शोधणार आहे म्हणतो तू. कसं वाटतं तुला शेतात येऊन? छान वाटतंय. आणि हे बघा, ही आली आहे आरवी. शेतामध्ये येऊन तिला खूप छान वाटत आहे. तू काय करते ग? माती खेळते.
कुठे खेळते बघा कशी माती खेळते ती. तिला खूप छान वाटत आहे शेतामध्ये येऊन. अर्जित अरविंदचे आजोबा बघा तूर जमा करत आहे, कारण की वरतून आलेलं आहे आभाळ, त्याच्यामुळे ही अशी तूर जमा करणं सुरू आहे.